राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निधीतून सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 मध्ये जन्नतुल फिरदौस कब्रस्तान सांस्कृतिक भवन उभारणीच्या कामाचे भूमिपूजन दिमाखात पार पडले. हा सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्याक विभाग निरीक्षक, ठाणे महानगरपालिकेचे माजी गटनेते तसेच कोकण बँकेचे संचालक नजीब मुल्ला यांच्या हस्ते फीत कापून संपन्न झाला. याप्रसंगी शहर काजी जनाब अहमद सय्यद साहब, अब्दुल राफे, मौलाना इब्राहिम कासमी सदर, शाह इक्बाल हुसेन दरवेश, हाजी मकबूल मोहोळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जन्नतुल फिरदौस मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष पैगंबर इमाम शेख, माजी नगरसेवक तौफिक शेख, माजी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी, प्रदेश उपाध्यक्ष माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यासह माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी यांची उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी या कामासंदर्भात एकूणच माहिती दिली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष, अर्थमंत्री, 6 टर्म राज्याचे उपमुख्यमंत्री पद म्हणून कार्यरत असलेले, अल्पसंख्याक समाजाला न्याय देणारे, सातत्यानं महायुती सरकारमध्ये जरी दादा सक्षमपणे काम करत असतील तर अल्पसंख्याक समाजाला कधीही अडचण न येऊ देणारं, अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नाबद्दल सातत्यानं आवाज उठवणारं, अल्पसंख्याक समाजाच्या अडचणीमध्ये प्रसंगामध्ये कोणताही प्रश्न असेल तर गंभीर आवाज म्हणलं तर अजितदादा पवार साहेब आहेत. या नेतृत्वाकडे मी हा विषय जन्नतुल फिरदौस कब्रस्तानचा मी मांडला. दादा या ठिकाणी अडचणीचा विषय माझ्या अल्पसंख्याक समाजाला आपण जर या ठिकाणी जर निधीची तरतूद केली तर माझ्या समाज बांधवांना त्याचं मदत होईल आणि दादांनी तातडीनं कोणताही आढावा जो जज्बात पे स्टेज पे खड़े रह के नारे तकबीर बोलते हैं वो कल बताएंगे किशन यादव साहब तो बीजेपी के साथ है, मगर मैं यकीन के साथ कहता हूं कि सेक्युलर विचारधारा आज तक गई नहीं है. 2 दिन पहले हम अमलनेर गए थे, वहां के आमदार मैं जिशान सिद्दीकी और सना मलिक जो है, मलिक के साहबजादे जो आमदार है, तो बुजुर्गों को साथ लेकर गया था. मैं उनको घुमा रहा हूँ महाराष्ट्र सब जगह. 9 करोड़ रुपया दिया गया और वहां भी कब्रस्तान के काम वे, मुस्लिम मोहल्ले में गलियों के काम वे, स्कूल के काम वे, शादी महल बनाया गया कि यहाँ के 12,000 वोटर है वह मुसलमान. छोटा सा शहर है अमलनेर खानदेश के अंदर. फिर दुनिया हुआ है ईमान के आमदार जो साबिक आमदार जो है, मैं यही कहूंगा कि आपके जरिए, क्योंकि आपके पास जो ताकत है ना सदर साहब